आहे चेंडूवरती. पुढचा चेंडू पुन्हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा चौकार आहे. 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. या सामन्यासाठी पंच म्हणून सोडमिशे आणि खोमणे या दोघांनीही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. दिवसभर खऱ्या अर्थाने त्यांनी उन्हामध्ये अतिशय चांगलं परिश्रम घेतलं. सोडमिसे आणि खोमणे आपलं मनापासून आभार आम्ही पशुधन पर्यवेक्षक संघटनेच्या वतीने मानतोय. दरम्यान पुढचा चेंडू आणि बोल्ड झालेला आहे. आयकॉन प्लेअर बाद झालेला आहे. बॉलर देखील आयकॉनच दिसतोय. महेश कुंभार अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि बाद झालाय. रोहन दराडे मोठा झटका लागलाय आणि पुढचा फलंदाज होतोय निलेश वाघमोडे. वाघ मोडून मोडून ज्यांनी आडनाव वाघमोडे पाडले ते निलेश वाघमोडे येत आहेत. वाघासारखा खेळाडू आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे निलेश वाघमोडे. परंतु त्याच पद्धतीचा गोलंदाज ढवळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. महेश अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. बघूया काय होत आहे. 3 चेंडू आणि 10 धावा आणि 1 विकेट असं कुठं थोडस समीकरण झालेलं आहे. पुढचा चेंडू आणि वाईट चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या होते 11. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. पलटण पशुधन पर्यवेक्षक संघटना पर्व 5वे या ठिकाणी संपन्न होत आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि षटकार आहे आणि षटकार आहे. संघाची धाव संख्या होती 17. पेढं ऐकायला कोण आले का पलीकडे बघा जरा. पेढ्याचा आवाज येतोय मगाच्यापासून. सकाळपासून जिलेबी खाल्ली, आता पेढ्याची का आठवण होते तुम्हाला. व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही जरा गुलकंद खावा. मला वाटतंय आता व्हॉलीबॉलच्या मैदानामध्ये सराव करणाऱ्यांनी आता निर्णय बदलायचं ठरवलंय. काय काही कळलं नाही. आता व्हॉलीबॉलच्या मॅचेस भरवायचा विचार आहे का. सराव चालू केलाय आणि पुन्हा चौकार आहे. पुन्हा चौकार. धाव संख्या 21. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू 21 धावा. चला चला लवकर बॉल टाका. पाच चेंडू 21 धावा. काही घडू शकतं या मॅच मध्ये. काही घडू शकतं. किती रन होतील, किती रन चेस होतील. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. पुन्हा मानलेला स्ट्रेटच्या दिशेने किती धावा मिळत आहेत बघूया. आणि 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 चौकार आहे. बॉल नवरदेवाला शोधतोय का नवरदेवाकडून बॉल येतोय काय कळलं नाही. त्याला जरा अनुभव कमी. समजून घ्या, समजून घ्या. बारका गावला म्हणून चेंगारता का. नया आहे व 25 डवळच्या फाटीवर चालतोय तेच बघा.
धाव संख्या 25 झालेली आहे. धाव संख्या 25. पहिलं षटक संपलेलं आहे. इंदापूर संघाने धावांचा डोंगर उभा करायला सुरुवात केलेली आहे. ह्याला चांगलं बॉल पकडायची माहिती आहे. महेश कुंभार आला इथं. आता सर्कल मर्यादा संपलेली आहे आणि मला वाटते आता वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो मयूर गायकवाड. आणि बोबडे डॉक्टरांची का पळापळ लावली तुम्ही? बोबडे डॉक्टरांचा फिटनेस अजूनही वाखाणण्याजोगा आहे. अतिशय चपळ फिल्डर आहेत ते. दरम्यान स्ट्राइक वरती रोहित. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. सगळ्यात मोठा झटका आहे इंदापूर संघाला. काल एकट्याने 85 धावा मारलेल्या सगळ्यात मोठा फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालेला ढवळचा संघ. आणि पलटणच्या संघाविरुद्धच मारल्या होत्या. काचा फुटलेल्या तेवढ्या भरून द्या. रोहित निंबाळकर काचेचं बिल तेवढं जाताना घेऊन जावा. बिल घेऊन जावा आणि ऑनलाईन पाठवा, काय अडचण नाही. चला बॅट्समनचं नाव आणि वाईट चेंडू. बॅट्समनचं नाव सांगा. बॅट्समनचं नाव शिंगाडे. वाईट बॉल आहे. आणि परत ढवळचा हार्दिक पांड्या मागे. हार्दिक पांड्याला काय आज बोलून दिलं नाही कोणी. हार्दिक पांड्या पेटल्यावर काय खरं नाही. वले बी जाळतोय वाळले बी जाळतोय. मग धाव संख्या 26 धावा झालेल्या आहेत. आणि ऑफसाईडच्या दिशेने निश्चित त्या ठिकाणी चौकार आहे. आणि गोल झाला तर पैसे आहेत का? आता बोबडे डॉक्टर तसंच जावा घरी. आता येऊच नका. एवढं कुठे पळावलेत होय. धाव संख्या 30. 3 चेंडू झालेत. जुना बॉल का? जुना बॉल टाका. आला बॉल आलाय. बोबडे डॉक्टरने उद्या थांबा. धाव संख्या 30 धावा झालेल्या आहेत. शिंगाडे ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकला आहे तो निलेश वाघमोडे. ही बॉल आला तर तुमच्या सकट जप्त केला जाईल. पुन्हा मारलेला लेग साईडच्या दिशेने. बघूया काय होतंय. आणि एक धाव. दुसरीचा प्रयत्न नाही. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण आकाश गारडे यांचं. धाव संख्येवर 31. दुसरं षटक चालू आहे. टटवून काढलेला किती धावा? 31 32. हांड 32 धावा. आम्ही आहे या बाहेर अडवाय. 32 धावा. धाव संख्या झाली 32. दुसरी ओव्हर चालू आहे. आणि तिसरी विकेट पडलेले. आणि मयूरने 2 विकेट या षटकामध्ये घेतलेले. 2 षटक संपलेले. 2 षटक संपलेले. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 32 धावा.
2 षटकं संपलेले आहेत आणि बघूया आता 2 षटकामध्ये किती धावा जमवण्यात यशस्वी होतोय इंदापूरचा संघ. 12 चेंडू आणि 32 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट गेलेल्या आहेत. महत्वाच्या 3 विकेट आहेत आणि मला वाटतं धापटे डॉक्टर संघाचे कर्णधार मैदानामध्ये आलेले आहेत. स्ट्राईक वरती जाईल तो निलेश, नॉन स्ट्राईकला राहतील धापटे डॉक्टर. चला चला आवडतं घ्या. सूर्य जर याच्या खाली गेला ना तर दिसणार नाही. चला सामना चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आला शिवा पवार. तिसरं षटक चालू आहे, सुरू होत आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या येते 32. स्ट्राईक वरती निलेश, नॉन स्ट्राईकला दापटे डॉक्टर. गोलंदाज आहे डॉक्टर शिवाजी पवार. पहिला चेंडू आणि खणखणीत षटकार. निलेशच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आहे. धावसंख्या होते 38. काही घडू शकतं. 11 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय इंदापूरचा संघ बघायचंय. आणि सूळला गार लागायला लागलाय. गाराटलाय सूज. दुसरा नवरदेव आहे. आता बघितलंय त्याच्याकडं. 11 चेंडू काल एक झाड दिलंय त्याला. पाणी घाल. आणि 1 धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न नाही. 1च धाव. धावसंख्या 39. 3रं षटक चालू आहे आणि स्ट्राईक वरती संघाचे कर्णधार थापटे डॉक्टर. बघूया काय होत आहे. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला, टटवून काढलेला. किती धावा. मंगेश 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 बॉल घेऊन बाहेर गेलाय. डवळचा हार्दिक पांड्या. मंगेश बनकर चेंडू सह बाहेर गेलाय. धावसंख्या 43. दापटे डॉक्टरांच्या बॅटमधून निघालेला पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतील दापटे डॉक्टर. मारलेला आहे आणि षटकार आहे. अहो दापटे डॉक्टर म्हणजे इंदापूरचं लोणचं. लोणचं मुरलेलं लोणचं आहे आणि ते ताटात असल्याशिवाय जेवणाची चव नाही. उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसतात दापटे डॉक्टर. मैदानामध्ये झुंज देत आहेत. इंदापूरचा पेडा खाली खेळतोय. आणि पेडवाला गेला का तिथली. मारलेला आहे पुन्हा एकदा षटकार आहे आणि इंदापूरचं मुरलेलं लोणचं. 55 धावा झालेत. 55. आणि शिवानी काय ठरवलंय कायच कळलं नाही. मगाशी काढलेल्या तेवढ्याच रन द्यायच्या ठरवल्यात का. आतापर्यंत 23 धावा दिल्यात शिवाने. पण उत्कृष्ट गोलंदाज आहे तो. काही करू शकतो. चला 500 माघारी घ्यायला होणार का. आणि 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 आणि
आणि बाद झालेला आहे. दापटे डॉक्टर या ठिकाणी रनआउट झालेले, परंतु चांगली फलंदाजी करून ते बाद झालेले आहेत. आणि हार्दिक पांड्याने त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेले, प्रणितने अतिशय चांगला त्या ठिकाणी धावबाद करण्यात त्याला मदत केलेली आहे. धाव संख्या पंचावन्न धावा झाल्या. 55 3 षटक संपलेले आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे? दापटे डॉक्टरांची जागा घेण्यासाठी सचिन निंबाळकर डॉक्टर. फलटण मध्ये नुसतं निंबाळकरांचंच राज्य चालू आहे. इकडं कैलास निंबाळकर बसलेत. राधे राधे. आणि 6 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत बघूया. बघूया 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय निलेश. काय झालंय? घोडबैलाचा मालक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय आकाश गारडी. पहिला मारलेला षटकार आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार निलेशच्या बॅट मधून निघालेला आहे. 61 धावा झालेल्या आहेत. धावा 61, चेंडू 8 टाका. 7 चेंडू मधले 5 चेंडू बाहेर फेकलेले ते निलेश वाघमोडेने. 2 बॉल कस काय आले? एकच गेला होता. चला चालू ठेवा. आणि कसला बॉल आहे? अतिशय उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे तो आकाश गारडीने. निलेशला समजलेलं नाही. धाव संख्या 61. शेवटचे 4 चेंडू. सूळ सारखाच मंडपात जातोय. बघा त्याचं काहीतरी. सारखा मंडपात जातोय आणि पुन्हा उचलून मारलेला आहे. बघा काय होतंय. नाही 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 नाही. चौकार आहे. चांगला प्रयत्न होता. पासष्ट धावा झालेल्या आहेत. आता कसं आहे गावला होय आमचा माणूस. तुम्हाला गरीबालाच बोला. हो का मारला. 71 धावा झालेल्या आहेत. 71 धावा झालेल्या आहेत. 71 धावा झालेल्या आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा मारलेला आणि आता या ठिकाणी झोल नक्की होतोय का बघूया. भांडणं 73 धावा. असू दे मिटावतो घ्या. 73 धावा झालेल्या आहेत. आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा होत आहेत बघूया. 73 धावा झालेल्या आहेत. आणि स्ट्रेटच्या दिशेने मारलेला हा निश्चित चौकार आहे. 73 आणि 4 77 धावा झालेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता आहे. 78 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 18.5 धावांची आवश्यकता आहे. नाही 19.5 धावांची आवश्यकता आहे.
19.50 स्ट्राईक रेट ठेवावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. 78 धावा करायच्या ढवळ संघाला. विकास बॉल घेतो तुझ्याकडे. नवीन चेंडू टाका. ठेवा चला सामना चालू करायचा आहे. सामना चालू करायचा आहे. इंदापूर संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आमच्या जेकेला पहिली बॉलिंग द्यायची. जेकेला पहिली द्या. निंबाळकर डॉक्टर जेकेला पहिली बॉलिंग द्या तुमच्या अखत्यारीखाली. आणि बॅटिंग साठी आलेले ढवळ संघाचे मयूर गायकवाड आणि प्रणित बनकर आणि मयूर गायकवाड. चला सामना चालू करायचा आहे. 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडू आणि 78 धावा सामना चालू करतोय. पहिला षटक घेऊन आलाय तो निलेश वाघमोडे. स्ट्राईक वरती तो प्रणित. नॉन स्ट्राईकला तो मयूर. काय होतंय बघूया. पुन्हा सामना चालू होतोय आणि पहिला चेंडू निर्धाव आणि बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती ढवळ संघाला मोठा झटका आहे. पहिल्या चेंडूवरती झटका बसलेला ढवळ संघाला आणि प्रणितची जागा घेण्यासाठी रोजचं प्रॅक्टिस इंदापूरची पोरं सगळी रोजचं प्रॅक्टिस आहे. आणि आपल्याला सांगावंसं वाटतं या ठिकाणी इंदापूर संघ हा रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये असणारा संघ आहे. बॉलिंग करतोय आता मारलेली ना दररोज डेली प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत. आणि बर्ने मामाने खरं तर त्या इंदापूर मध्ये आपण बघितलं ज्यावेळेस आपण मॅचेस खेळायला गेलो त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट नियोजन त्या ठिकाणी डापटे डॉक्टर आणि त्यांच्या टीमने केलं होतं. बॅट्समनचं नाव आहे महेश कुंभार. सुंदर अशी गोलंदाजी इंदापूर संघाने केलेलं जे क्रीडा संकुलमध्ये नियोजन केलं होतं आदरणीय भरणे मामा यांनी बांधलेलं किंवा त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने झालेलं ते क्रीडा संकुल आणि त्या क्रीडा संकुलामध्ये आपल्या मॅचेस झाल्या. पुन्हा निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहे निलेश. संपली मॅच. बघूया काय होत आहे. आणि पुन्हा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता चुकलेला. निर्धाव पद्धतीचा चौथा चेंडू आहे. उत्कृष्ट गोलंदाज होण्याच्या मार्गावर आहे. 4
निलेश वाघमोडे ऑन फायर. आणि कसला चेंडू आहे, थांबा अंपायरला बघू द्या. नो बॉल आहे. एक रन खातं उघडलं. खातं खोललेलं आहे ढवळ संघाचं अतिरिक्त धावेने. आणि फ्री हिट आहे, फ्री हिट आहे महेशसाठी. मारलेला आहे उचलून, फ्री हिटला षटकार आहे. पकड की महेश पण आला का काय, दाजीच्या संघाच्या खेळाडूने मारलेला बॉल अडवला तुम्ही. 7 धावा झालेल्या आहेत. राक्षे डॉक्टर मेवण्यावर लक्ष ठेवा. 7 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा मारलेला आहे आणि आता अडवा. मला लागून देऊ नका. आणि चौकार आहे, षटक संपतंय. एका षटकानंतर संघाची धावसंख्या 11. निंबाळकर डॉक्टर पहिल्यांदा दोन्ही अंपायरचे या ठिकाणी आपण आभार व्यक्त करणार आहे. सोडमिशे आणि गोपने दोघांची पहिल्यांदा नावं घ्या. दिवसभर सगळ्यापेक्षा जास्त ऊन त्यांनी घेतलंय आपल्या अंगावरती. एवढा व्हॅलेंटाईन डे असून सुद्धा त्यांनी आपले पाय रोवून उभे दोघं, अजिबात हालचाल केली नाही, मोबाईल सुद्धा हातात घेतला नाही. गोलंदाज शिंगाडे आणि स्ट्राईक वरतो तो मयूर. रन किती झाले? 11 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो शिंगाडे. पहिला चेंडू वाईट, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळते. धाव संख्या होत आहेत 12. ढवळ संघाचा स्कोर वाढतोय. पुढचा चेंडू आता मारलेला निंबाळकर डॉक्टरला कॅच आहे. अरे बापरे, अतिशय उत्कृष्ट झेल. कोण म्हणतं घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आणि निंबाळकर डॉक्टरांकडून बक्षीस आहे तुम्हाला. भावकी भावकी, राधे राधे. या ठिकाणी निंबाळकर डॉक्टरांकडून सचिन निंबाळकर डॉक्टरांना बक्षीस दिलं जाणार आहे. मंडपातच देऊया बक्षीस. काल जर सामने झाले असते तर अख्खं झाड दिलं असतं, पण आज फुलंच देऊन फक्त स्वागत होणार आहे. चला, मयूर बाद झालेला आहे. मयूरची जागा घेण्यासाठी ज्या बॅट्समनने सेमीफायनल मध्ये धुमाकूळ घातला तो बॅट्समन मैदानामध्ये आलेला आहे, शिवाजी पवार. शिंगाडे यांचा पुढचा चेंडू सामना करेल डॉक्टर शिवाजी पवार. त्यांच्यात बी निंबाळकर शिंगाडे आहे तीच. आणि मला तर वाटतंय सगळ्या शिंगाड्यांची मिळून एक टीम केली तर खतरनाक टीम होणार आहे. आणि निंबाळकरांची एक टीम होईल. आम्ही नुसत्या मॅची बघतो आता. दरम्यान या ठिकाणी एकच धाव संख्या वाढते. धाव संख्या आली 13. पुढचा चेंडू सामना करेल महेश. आणि वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळते. वाईड आहे. WD. धाव संख्या
14 धावा झालेल्या आहेत आणि हा विकेट गेलेले महेश कुंभार बाद झालेला आहे. सुंदर असं त्या ठिकाणी झेल पकडला तो निलेश वाघमोडे याने आणि निलेशची जागा घेण्यासाठी येतोय घोट बैलाचा मालक. शेवटी आता काय करतोय बघूया आकाश गारडी. चला पळत या आकाश, जरा फास्ट या. चला दुसरं षटक चालू आहे. अजूनही मॅच विनर बॅट्समन ढवळकडे शिल्लक आहेत. जोपर्यंत राक्षे डॉक्टर येत नाहीत तोपर्यंत ढवळ टीमची बॅटिंग आहे, लक्षात ठेवा. शेलार मामांचे दाजे ते आणि मारलेला लेग साईडच्या दिशेने मंडपाच्या दिशेने बॉल येतोय. एक झाले, दुसरीचा प्रयत्न आणि 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 2 धावा. सोडणार नाही. आणि रोहनने अतिशय चांगली फिल्डिंग केलेले रोहन धराडे. पुढचा चेंडू आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सगळेच शिंगाडे टाकतात, त्यात हे पण एक आहेत. 16 पुढचा चेंडू मारलेला आहे, पुन्हा गेले का नाही, आता षटकार आहे. धाव संख्या वाढते, 2 षटक संपताय. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या होते ती 22. फक्त 80 धावांची आवश्यकता आहे, 78 धावांची. अजून 56 धावां. किती? 12 बॉल 56. 12 चेंडू 56 धावा. बरोबर आहे ना रे? 12 चेंडू 56 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. काही घडू शकतं अजूनही. चला चला बघा, तिसरे निंबाळकर आले, रोहित निंबाळकर. चला चला जरा फास्ट घ्या, अंधार पडेल इथं, तुमचेच फोटो काढा येतील. चला बारा चेंडू आणि 56 धावांचं आव्हान आहे. आणि पहिला चेंडू ऑफसाईडच्या लेग साईडच्या दिशेने मारलेला. एक धाव मिळाला, दुसरीचा प्रयत्न. दापटे डॉक्टरची सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव आणि सुंदर गोलंदाजी करतोय रोहित निंबाळकर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. अकरा चेंडू 55 धावा. षटकार आहे का? 10 चेंडू 49 धावा. बरोबर आहे ना? 10 चेंडू 49 धावा. बॉल दरवेळेस तसा मिळणार आहे नाही, मग पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. वाईट चेंडू आहे. 10 चेंडू 48 धावा. काही घडू शकतं. 10 चेंडू 48 धावा. कसला चेंडू आहे ते सांगायचंय. आणि 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 बाणी आली आणि काय झालं बघूया. बघूया किती धावा. 7-8 घेतलेत का?
तीन आहेत आपले. 3 धावा आत्ताच्या. आणि बॉल कसला आहे ते सांगा तेवढं आम्हाला. वाईड आहे म्हणजे अतिरिक्त किती धावा झाल्या? तीन 3 धावा. वाईडची 1 आणि पळून 2. 3 धावा. 45 मारलेला आहे पुन्हा एकदा. 39 धावांची आवश्यकता आहे. 9-39 आहे ना. 9 चेंडू 39 धावा. काही घडू शकतं. 9 चेंडू 39 धावा. याच जवळच्या टीमने पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 39 धावा केलेल्या होत्या. तोच डवळचा संघ आता रन चेस करतोय. 9 चेंडू 39 धावा. आणि गोट बैलाचा मालक सलग 2 षटकार खेचलेले आहेत आकाश गारडे याने. अतिशय उत्कृष्ट आणि चालाक गोलंदाजी रोहित याची. आठ चेंडू 39 धावा. पुन्हा मारलेला आहे. आणि जे के तुम्ही समजला तेच. जे केने अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. 7 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. आणि उत्कृष्ट बॅटिंग करून गेलेला आहे तो आकाश. आणि आकाशची जागा घेण्यासाठी आलाय तो आदेश नवरदेव. चला जरा पटपट चला. अंधार पडतोय. तुम्हाला त्रास होणार आहे. तुमचेच फोटो परत काळे येणार आहेत. त्यात आमची काही चूक नसणार आहे. चला फुलटॉस मध्ये जर चेंडू किती धावा? 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न नाही. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. गवतामुळे बॉल उडला होता का आता? 6 बॉल 37. हा 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. ह्या षटकामध्ये 19 धावा मिळवलेल्या त्या ढवळ संघाने. 6 चेंडू 37 धावा. आणि आमचे मित्र आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. जे के कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडू 37 धावा. काही घडू शकतं. आणि वाईड चेंडू 6 चेंडू 36 धावा. आता चेस होऊ शकतो. 6 चेंडू 36 धावा. फक्त शिवानं आता युवराज सिंग व्हावं लागेल. 6 चेंडू 36 धावा. पहिला चेंडू आणि 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 बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती जे के लय हुशार आहे. 5 चेंडू 36 धावा. आणि आता जर ढवळणे जर बक्षीस मॅच जिंकली तर निंबाळकर डॉक्टर आणि शिंगाडे डॉक्टर यांच्याकडून 5001चं बक्षीस आलेलं आहे. काय झालंय? 3 मारल्या होत्या. 3 6. चला 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 लवकर. कोण का असला बोबडे डॉक्टर आलेले शिवाची जागा घेण्यासाठी. बक्षीस वाढवाय सांगितलंय. बक्षीस वाढवाय सांगितलंय का आता? 10,000 केलंय का? आणि या ठिकाणी जर ढवळ संघाने सामना जिंकला तर 10,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी रोख स्वरूपात दिलं जाणार आहे. डॉक्टर निंबाळकर आणि डॉक्टर शिंगाडे. आणि 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 बाद झालेले. 4 चेंडू 36 धावा.
बोबडे डॉक्टर आउट झालेले. चला पुढचा. खेळायला मिळालं नाही त्यांना. 4 चेंडू. आणि मी आधी सांगितलं होतं जोपर्यंत राक्षे डॉक्टर येत नाहीत तोपर्यंत ढवळ संघाची बॅटिंग आहे. 4 चेंडू 36 धावा. पण ढवळ संघाने एकाकी चांगली झुंज दिली. खर तर इंदापूर संघ हा आपल्याला पाहतोय आपण अतिशय उत्कृष्ट संघ आहे. चारही बाजू त्यांच्या अतिशय चांगल्या आहेत. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल आणि त्यांची असणारी खेळाविषयीची भावना आहे ती अतिशय चांगली आहे. 3 चेंडू 35 धावा. 3 चेंडू 35 धावा. मारलेला आहे उचलून. झेल होतोय का बघूया. पकडणार हो. आणि सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी निलेशचा. पण नवरदेवाला यावर्षी आउट करायचं नाही ठरलंय. यावर्षी नवरदेवाला खेळून द्यायचंय. आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू राक्षे डॉक्टर यांनी. आणि 1001 रुपयाचं बक्षीस मेवण्याकडूनच घ्या. 1 बॉल 30. पहिला चेंडू खेळला माणूस पण चौकार मारला. 1 बॉल 30. खर तर शिवा पवार आणि राक्षे डॉक्टरला ढवळ संघात कुजवलं जात आहे असं मला वाटतंय. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत दोन्ही पण. चला एक बाहेर मारला तर किती बक्षीस आहे मंगेश. 250 आणि महेशचं 500. 750 बघा विजिटला न जाता. आणि